नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे हॉटेलसारखा पालक पनीर बनवायची फार सोपी पद्धत आहे आणि चवही त्याला हॉटेलसारखीच येते। फार कमी वेळेत बनवून तयार होते। फक्त या व्हिडिओमध्ये मी पुढे 1-2 टिप्स सांगितले आहे, त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचाही पालक पनीर हॉटेलसारखा छान असा चविष्ट होईल आणि छान हिरवागार तसा राहतो हा पालक पनीर। ज्या प्रमाणात आपण हॉटेलमध्ये खातो त्या प्रमाणात चवही अगदी भारी लागते। तर मग आपण पालक पनीर हॉटेलसारखा बनवायला सुरुवात करूया। पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका, नाहीतर स्किप केल्यावर तुमची रेसिपी बिघडेल आणि पालक पनीर हा हॉटेलसारखा छान असा चविष्ट आणि छान असा हिरवागार स्वादिष्ट होणार नाही। चला तर मग आपण इथं हॉटेलसारखा पालक पनीर बनवायला सुरुवात करूया। पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण एकदा बघून घेऊया। इथं 250 ग्राम मी पनीर घेतला आहे आणि त्याचे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे, असे मध्यम आकाराचे। इथं 1 चम्मच दुधावरची साय होते ते मी काढून घेतले आहे, किंवा मग तुम्ही विकतची सुद्धा फ्रेश क्रीम घालू शकता। एक मोठ्या आकारामध्ये कांदा घेतला आहे आणि तो असा उभा कापून घेतला। एक मोठ्या आकारामध्ये टोमॅटो आहे। इथे 7-8 लसूणच्या पाकळ्या होत्या, त्या अशा बारीक कट करून घेतल्या। आणि आपल्याला इथं 3 हिरव्या मिरच्या आहे, खूप सारी कोथिंबीर आणि सुक्या मसाल्यामध्ये 1.5 चम्मच इथे पनीर मसाला घेतला, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे। लाल तिखट जरा बेतानेच घाला, कारण आपण हिरव्या मिरच्याचा वापर करत आहे आणि आपल्याला पालक लागणार आहे। तर इथं मी 1 जुडी पालकाची स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचं पाणी निथळण्यासाठी या चाळणीमध्ये असं ठेवून दिलं आहे। तुम्ही बघू शकता छान हिरवागार पालक आहे आणि इथं चवीनुसार मीठ आहे। आता सर्वप्रथम आपल्याला कांदा, टोमॅटो, लसूण हे व्यवस्थित असं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। आता सगळ्यात आधी इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि या तव्यावरती आपल्याला उभा कापलेला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि या कांद्यावरती आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। इथं अर्धा चम्मच मी तेल टाकून घेतलं। हलकासा सोनेरी रंगावर कांद्याला छानपैकी परतून घेऊया। आता इथे कांद्याला छान मी सोनेरी रंगावर परतून घेतलं आहे। आता याला काढून घ्यायचं आणि आता आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे। यावरती जसा लसूण घालून द्यायचा। इथं मी टोमॅटोवरतीच लसूण घालून घेतला आहे, यामध्ये छान भाजला जाईल तो। आणि हा टोमॅटो आपल्याला थोडा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि इथं मी टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत भाजून घेतला आहे। तुम्ही बघू शकता अर्ध्या प्रमाणात टोमॅटो शिजला आहे। आता गॅस करायचा बंद आणि लसूणसुद्धा छान परतून घेतला आहे। आता हे काढून घ्यायचं आपल्याला मिश्रण आणि हे हलकंसं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथं गॅसवर मी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता आपल्याला हा पालक यामध्ये शिजायला घालायचा आहे। ही पालकाची पानं यामध्ये अशी घालून घ्यायची आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ही पालकाची जी पानं आहे ते 3-4 मिनिटं शिजून घ्यायची आहे, जास्त शिजू नका, फक्त 3-4 मिनिटांमध्ये छान व्यवस्थित शिजतात। आता झाकण न ठेवता ही पालकाची पाने अशीच शिजून घेऊया। इथं 3-4 मिनिटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता पालक छानपैकी शिजला आहे। तर गॅस करायचा बंद आणि इथं मी फ्रीजचं थंडगार पाणी घेतलं आहे, तर यामध्ये आपल्याला हा पालक घालायचा आहे। याने काय होते, पालकाचा रंग हिरवागार तसा राहतो आणि याची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबते। म्हणून असं गरम पाण्यातून पालक निथळून काढायचा आणि लगोलग थंडगार पाण्यात घालून घ्यायचा। पालकाचा रंग छान हिरवा टिकून राहतो। आता हे 5 मिनिटे थंडगार पाण्यात असंच ठेवून द्यायचं, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस पूर्ण थांबते आणि छान थंड होते। 5 मिनिटे छान थंडगार झाल्यावर मिक्सरमधून याची कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून छान वाटण करून घेते मी। आणि त्यासोबतच इथं
कांदा, टोमॅटो, लसूण याचंसुद्धा बारीक वाटण करून घेतलं आहे. सर्वप्रथम इथं कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. बघा इथं छान तेल हलकंसं गरम झालं आहे. आता यामध्ये आपल्याला पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. इथं माझ्याकडे कढई आहे. तुमच्याकडे जर पसरट पॅन असेल सगळे त्यामध्ये फ्राय करून घेऊ शकता. पण इथं मी 2 किंवा 3 पनीर टाकून फ्राय करून घेते. हे बघा, याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं. नाहीतर काय होते, फ्राय करून घेतलं नाही तर भाजीमध्ये त्याचे असे तुकडे तुकडे होतात. आणि असं फ्राय करून घेतलं तर चवीलाही छान लागते हे पनीर. आता आपण काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे पनीर फ्राय करून घ्यायचे. तर ज्या कढईमध्ये मी पनीर फ्राय केलं होतं यामध्ये 1 चमचा तेल आहे. 1 चमचा आणखी तेल घालायचं आहे. आता इथे तेल हलकंसं गरम झालं आहे. यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं. जिरं छान फुलायला हवं. आणि इथं बघा जिरं छान व्यवस्थित फुललं आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो आणि लसूणचं जे वाटण केलं आहे ते या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण 2-3 मिनटावर परतून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत. आता तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे. इथं पनीर मसाला आहे, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ यामध्ये हे घालून घ्यायचं. आणि हा मसालासुद्धा 3-4 मिनटासाठी व्यवस्थित असा परतून घ्यायचा. आता इथं मसाला मी 3-4 मिनटावर छान परतून घेतला आणि मस्त असा सुगंध येतो या मसाल्याचा. आता आपण मिक्सरमध्ये पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं छान बारीक वाटण करून घेतलं आहे. आणि तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आला आहे. छान असा सुंदर हिरवागार रंग आला आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं जे आपण यामध्ये पालक प्युरी टाकली. इथं 2-3 मिनटं हे व्यवस्थित अशी परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा दुधावरची साय घालून घ्यायची आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. बघा ही क्रीम मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. इथं मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे, तेच पाणी वापरलं. आणि आता तुम्ही बघू शकता इथं मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. आणि बघा छान असा हिरवागार रंग आला आहे. जी आपण यामध्ये पालकची प्युरी टाकली ते छान 5 मिनटावर शिजवून घेऊया झाकण न ठेवता. आणि आता इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटे ही मी पालक प्युरी छान अशी खडखडून शिजवून घेतली आहे. आणि छान असा सुगंध येत आहे. आता जे पनीर आपण शॅलो फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे. शॅलो फ्राय केल्याने काय होते, पनीर आपला जसा तसा राहतो आणि तो तुकडे तुकडे होत नाही. त्याचे मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवर करून फक्त 3 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे. बघा इथं 3 मिनटावर मी छान असा पनीर शिजवून घेतला आहे. जास्त शिजवायचा नाही कारण पनीर अगोदरच असा नरम असतो. तर इथं बघा पनीर व्यवस्थित शिजलं आहे आणि छान असा सुगंध येत आहे. आपण आता हे पालक पनीर प्लेटमध्ये सर्व करूया. बघा इथं आपलं पालक पनीर बनून तयार आहे आणि सुगंध असा मस्त छान दरवळतो. तर आपल्याला पालक पनीर खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. हॉटेलसारखा पालक पनीर आपण घरीच बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता रंगही छान हिरवागार आला आहे. फक्त मी 1-2 टिप तुम्हाला जी सांगितली आहे ती फॉलो करा म्हणजे तुमचाही पालक पनीर हा हॉटेलसारखा छान हिरवागार आणि स्वादिष्ट असा होईल. तर पालक पनीर हा घरीच बनवून खा, त्याची चवसुद्धा हॉटेलसारखीच येते. तर पालकामध्ये आयरन असते, तर पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. तर हा पालक पनीरचा बेत तर झालाच पाहिजेत. आपल्या शरीरासाठी सुद्धा छान आहे. तर मग हॉटेलमध्ये जाणं टाळा. तुम्ही ही पालक पनीर घरीच बनवून खा. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.